हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेकंड बायोमॉलिक्यूल शिकणार आहे. सेकंड बायोमॉलिक्यूल आहे बघा लिपिड. लिपिड ज्याला आपण म्हणत असतो मेद, म्हणजे ऑइल्स ज्याच्यामध्ये येत असतात, तर तो घटक असतो लिपिड. तर बघा या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, फॅट अँड इट्स डेरिव्हेटिव्ज आर कंबाइनली कॉल्ड ॲज लिपिड. बघा फॅट्स आणि त्याच्यासोबत येणारे त्याचे सहघटक यांना आपण कंबाइनली काय म्हणत असतो, लिपिड. म्हणजे मेद हा एक सिंपल वर्ड आपण मराठीमध्ये यूज करू शकतो. बघा कंपाउंड्स लाईक कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन प्रेझेंट, बट रेशो ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज नॉट टू हॅज 1. द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कन्सिडरेबली व्हेरी लेस. या ठिकाणी लक्षात घ्या, लिपिडमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तिघे घटक येत असतात. जसं कार्बोहायड्रेटमध्ये येतात त्याचप्रमाणे लिपिडमध्ये पण हे तिघे घटक येत असतात. पण कार्बोहायड्रेटमध्ये जसं हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण 2:1 आहे, तसं लिपिडमध्ये नसतं. लक्षात, या ठिकाणी लिपिडमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जे तर ते खूप कमी असते. बघा लिपिड जे तर ते पाण्यामध्ये इनसोल्युबल आहेत, म्हणजे पाण्यामध्ये विरघळत नाही. पण एखादं ऑर्गॅनिक सॉल्वंट असेल, जसं ॲसिटोन असेल, क्लोरोफॉर्म असेल, बेंझिन असेल किंवा हॉट अल्कोहोल असेल किंवा इथर असेल, तर याच्यामध्ये लिपिड जे तर ते काय आहेत, सोल्युबल आहेत, विरघळतात. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. लिपिड काय सांगितलं तुम्हाला, इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. बघा लिपिड इज ऑकर इन प्रोटोप्लाझम. बघा लिपिड जे तर ते कशात आढळून येत असते, प्रोटोप्लाझममध्ये आढळून येत असते. दे डू नॉट फॉर्म पॉलिमर्स. लिपिड जे तर ते पॉलिमर्स तयार करत नाही. ओके, बघा लिपिड प्रोव्हाइड डबल एनर्जी ॲज कम्पेअर टू कार्बोहायड्रेट. बघा कार्बोहायड्रेटपेक्षा दुप्पट ऊर्जा जी तर ती कोण प्रोव्हाइड करत असते, लिपिड. बघा इन ॲनिमल फॅट आर प्रेझेंट इन सबक्युटेनियस लेयर अँड वर्क ॲज अ फूड रिझर्वॉयर अँड शॉक ॲब्सॉर्बर. प्राण्यांमध्ये फॅट जे तर ते कोणत्या लेअरमध्ये प्रेझेंट आहे, सबक्युटेनियस लेअरमध्ये. आणि हे काय म्हणून कार्य करत असते, रिझर्वॉयर, फूड रिझर्वॉयर. फूड रिझर्वॉयर म्हणजे अन्नाचा स्रोत म्हणून कार्य करत असते. दुसरं म्हणजे शॉक ॲब्सॉर्ब करायचं काम करत असते. जे मेकॅनिकल किंवा आपण म्हणणारे इलेक्ट्रिकल शॉक आहे, तर त्यांना ॲब्सॉर्ब करायचं काम हे कोण करणार आहे, लिपिड. बघा लिपिड रिक्वायर लेस स्पेस फॉर स्टोरेज ॲज कम्पेअर टू कार्बोहायड्रेट बिकॉज लिपिड मॉलिक्यूल इज हायड्रोफोबिक अँड कंडेन्सेस. बघा या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, लिपिड जो आहे तर लिपिडला स्टोअर करण्यासाठी खूप कमी जागा लागते, म्हणजे कार्बोहायड्रेटपेक्षा कमी जागा लागत असते. लक्षात. आणि दुसरं विशेष म्हणजे काय सांगितले तुम्हाला, लिपिड जो आहे तर तो हायड्रोफोबिक नेचर शो करत असतो आणि कंडेन्स स्वरूपात असतो, म्हणजे त्याला कमीत कमी भागामध्ये त्या ठिकाणी जागेमध्ये लिपिड जो आहे तर तो इझिली मावत असतो. हायड्रोफोबिक म्हणजे वॉटर रिपलंट नेचर शो करत असतो. ओके, बघा जे वेगवेगळे ॲनिमल्स आहे तर हे ॲनिमल्स मॅक्झिमम अमाऊंट ऑफ फूड जे तर ते लिपिडच्या स्वरूपातच स्टोअर करत असतात. म्हणजे प्राणी जे तर प्राण्यांचं जास्त करून जे रिझर्व फूड मटेरियल आहे तर तो कशाच्या स्वरूपात असणार आहे, लिपिडच्या स्वरूपात असणार आहे. कारण लिपिड जो आहे तर तो मायक्रो मॉलिक्यूल आहे. बघा प्रोटीन इज अ मॅक्रा मॉलिक्यूल बट लिपिड इज अ मायक्रो मॉलिक्यूल. व्यवस्थित लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांना. एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे, काय एवढं अवघड नाही. तुम्हाला थेरोटिकल क्वेश्चन विचारला 2 मार्काला विचारलं 4 ते 5 पॉईंट लिहायची, 3 मार्काला विचारलं 6 पॉईंट लिहायची किंवा 7 पॉईंट लिहायची, 4 मार्काला विचारलं तर कमीत कमी 12 पॉईंट तुम्ही लिहायचे आहेत. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या, एकदम सिम्पल पॉईंट आहे. तुम्हाला मल्टिपल चॉईसच्या एक्झामला या ठिकाणी हे पॉईंट्स विचारले जात असतात, म्हणून आपण थोडेसे जास्त पॉईंट घेतले. नाहीतर आपण थेरोटिकल याला आपण कमी घेऊ शकतो पॉईंट. फक्त माहितीसाठी किंवा नीट किंवा एमचा उद्देशानं आपण हे सगळे पॉईंट्स घेतलेत. तर बघा लिपिड आर कॉल्ड फॅट अँड ऑइल ऑन द बेसिस ऑफ मेल्टिंग पॉईंट. बघा या ठिकाणी तुम्हाला काय सांगितले, लिपिड जे तर लिपिडला फॅट पण म्हणू शकतो, ऑइल पण म्हणू शकतो. कशाच्या बेसवरनं, त्याचा मेल्टिंग पॉईंटवरनं. आता मेल्टिंग पॉईंट तुम्हाला माहीत असेल, केमिस्ट्रीमध्ये तुम्ही 2 पॉईंट शिकतात, बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट, उत्कलांक बिंदू आणि द्रावणांक बिंदू. तर या ठिकाणी हा जो लिपिड आहे तर या लिपिडचा द्रावणांक बिंदूवरनं
आपण त्याला फॅट आणि ऑइल या दोन घटकांमध्ये विभागू शकतो. बघा, ऑइल हॅव अ लोअर मेल्टिंग पॉईंट, फॅट हॅव अ हायर मेल्टिंग पॉईंट. बघा, ऑइल जी असते तर ऑइलचा जो द्रावणांक बिंदू आहे तर तो खूप कमी असतो, मात्र फॅट जे तर फॅटचा द्रावणांक बिंदू हा हायर असतो, जास्त असतो. सम लिपिड हॅव फॉस्फरस लाईक लुसिथिन. काही लिपिड जे तर त्यांच्यामध्ये फॉस्फरस सारखा कोणता घटक असतो? लेसिथिन. लेसिथिन हा या ठिकाणी लिपिडमध्ये आढळून येणारा फॉस्फरची प्रॉपर्टी शो करणारा गुणधर्म आहे. आता बघूया या ठिकाणी लिपिडचं क्लासिफिकेशन. जनरली लिपिड जो आहे तर लिपिड 3 भागांमध्ये क्लासिफाईड करण्यात आला आहे. सिंपल लिपिड, ज्याला न्यूट्रल फॅट्ससुद्धा म्हणतात, कंपाऊंड लिपिड आणि डिराइव्ड लिपिड, असे 3 भागांमध्ये विभागणी झालेली. त्याच्यातला पहिला प्रकार आपण बघू, सिंपल लिपिड, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूट्रल फॅट. बघा, दीज आर इस्टर ऑफ लॉंग चेन ऑफ फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. सिंपल लिपिड जे तर सिंपल लिपिडची लॉंग चेन असते, ज्याच्यामध्ये फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल हे 2 ग्रुप आढळून येत असतात. बघा, मेजॉरिटी जर बघितली आपण सिंपल लिपिडची तर याच्यामध्ये अल्कोहोल इज ट्राय हायड्रोक्सी शुगर अल्कोहोल प्रेझेंट असतं. कोणतं अल्कोहोल प्रेझेंट आहे सिंपल लिपिडमध्ये? ट्राय हायड्रोक्सी शुगर अल्कोहोल, ज्याचं केमिकल नेम आहे बघा ग्लिसेरॉल. लक्षात, ग्लिसेरॉल जे तर ते सिंपल लिपिडमध्ये मुबलक प्रमाणात आढळून येत असते. बघा, नेक्स्ट कन्सेप्ट, 3 molecules of fatty acid linked with 1 molecule of glycerol. व्यवस्थित लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, काय सांगितलं मी तुम्हाला की 3 फॅटी ॲसिडचे मॉलिक्यूल एक ग्लिसरॉलचा मॉलिक्यूलला काय झालेले? लिंक झालेले. लक्षात, आणि ही जी लिंक आहे तर या लिंकला म्हणतात ईस्टर बॉन्ड. काय म्हणणार याला? ईस्टर बॉन्ड. अँड सच अ टाईप ऑफ लिपिड इज कॉल्ड ॲज ट्रायग्लिसराइड. आणि अशा प्रकारच्या लिपिडला काय म्हणत असतात? ट्रायग्लिसराइड. ट्रायग्लिसराइड काय म्हणतोय आपण? तर 3 फॅटी ॲसिडचे मॉलिक्यूल एक ग्लिसरॉलचा मॉलिक्यूलला अटॅच झाले. कशाच्या मदतीने? ईस्टर बॉन्डच्या मदतीने. आणि अशा प्रकारच्या लिपिडला आपण काय म्हणतोय? ट्रायग्लिसराइड्स. बघा, 3 molecules of water are released during formation of ट्रायग्लिसराइड. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, ज्यावेळीस ट्रायग्लिसराइडची निर्मिती होणार आहे, तर त्यावेळेस या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला? 3 वॉटर मॉलिक्यूलचे तर ते रिॲक्शनमधनं बाहेर पडतात. कारण या ठिकाणी जी रिॲक्शन घडून येते ती होते बघा डिहायड्रेशन सिंथेसिस. डिहायड्रेशन आणि सिंथेसिस. डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, सिंथेसिस कशाचं होतं या ठिकाणी? ट्रायग्लिसराइडचं. ग्लिसरॉल इज ऑल्सो नोन ॲज ट्रायहायड्रोक्सीप्रोपेन. ग्लिसरॉल जे तर त्याला दुसरं नाव काय आहे? ट्रायहायड्रोक्सीप्रोपेन. आता ग्लिसरॉल का पाहतोय आपण? तर तुम्हाला सांगितले सिंपल लिपिड जे तर सिंपल लिपिडमध्ये जास्त करून कोणता घटक येत असतो? ग्लिसरॉल येत असतो म्हणून. ओके, ग्लिसरॉलला दुसरं नाव काय मग? ट्रायहायड्रोक्सीप्रोपेन. Similar of different fatty acid participate in the composition of fat molecule. बघा, या ठिकाणी काय सांगितलंय? इतर फॅटी ॲसिड सारखंच सेम या ठिकाणी तुम्हाला काय सांगितले? ग्लिसरॉलमध्ये सुद्धा जे कंपोजिशन फॅट मॉलिक्यूलमध्ये तेच आढळून येत असते. फॅट आर अ न्यूट्रिशनल सोर्स अँड हाय कॅलरिफिक व्हॅल्यू. फॅट जे तर फॅट हे पोषक तत्व असलेले घटक आहेत आणि यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे तर ती मुबलक प्रमाणात, प्रचंड प्रमाणात भरलेली असते ॲज कम्पेअर टू कार्बोहायड्रेट. फॅट ॲक्ट्स ॲज अ रिझर्व्ह फूड मटेरियल. फॅट जे तर फॅटसुद्धा या ठिकाणी रिझर्व्ह फूड मटेरियल म्हणून ॲक्ट होत असतात. इन प्लांट इट स्टोर इनसेड टू नरिशिंग एम्ब्रियो ड्युरिंग जर्मिनेशन. वनस्पतींमध्ये फॅट जे तर ते कशामध्ये स्टोअर केलेले असते? सीडमध्ये. आणि हे जे फॅट आहे याचा वापर केव्हा केला जात असतो? ड्युरिंग जर्मिनेशन. एम्ब्रियोचं नरिशमेंट करण्यासाठी. केव्हा? ड्युरिंग जर्मिनेशन, म्हणजे ज्यावेळी सीडचं अंकुरण होणार आहे. जर्मिनेशन म्हणजे काय? अंकुरण. त्यावेळीस त्या सीडला
ऊर्जा जी मिळत असते तर ती या फॅटमधनं मिळत असते. ओके. इन ॲनिमल फॅट इज स्टोर इन एडिपोसाइट ऑफ एडिपोज टिश्यू. प्राण्यांमध्ये फॅट जे तर ते एडिपोसाइटमध्ये स्टोअर केलेलं असते किंवा एडिपोसाइटचा ग्रुपला आपण म्हणत असतो एडिपोज टिश्यू. म्हणजे ज्या एडिपोज उती तर त्यांच्यामध्ये फॅट जे तर ते स्टोअर केलेलं असते. कोणाच्या बाबतीत सांगितलं हे तुम्हाला? ॲनिमलच्या बाबतीत. ज्याला एक सिम्पल वर्ड यूज करतो बघा आपण बोलताना म्हणतो लई चरबी चढली का म्हणतो बघा. चरबी याचा अर्थ काय? फॅट. आलं लक्षात? जो फॅट दिसतो तर त्याच्या शरीरामध्ये फॅटचं डिपोजिशन होत असते म्हणून तो फॅट दिसत असतो बघा. फॅट डिपॉझिटेड इन सबक्युटेनियस टिश्यू ॲक्ट ॲज अ इन्सुलेटर अँड मिनिमाइज लॉस ऑफ बॉडी हीट. बघा या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या. फॅट जे तर फॅट शरीराचा सबक्युटेनियस टिश्यूमध्ये प्रेझेंट असते ज्याच्यामुळे या ठिकाणी काय ॲज अ इन्सुलेटर म्हणून काम करत असतात. सबक्युटेनियस टिश्यू जे तर ते आपल्या त्वचेवर असतात. आलं लक्षात? ज्याला आपण सबक्युटेनियस ग्लँडसुद्धा म्हणू शकतो. ज्या ऑइल ग्लँड्स आहेत आपल्या त्वचेवरती तर या ऑइल ग्लँड जे आहे तर त्या एक प्रकारचं इन्सुलेटर प्रोव्हाइड करत असतात ज्याच्यामुळे आपल्याला कमी उष्णता जाणवत असते. आलं लक्षात? आपली त्वचा जी तर त्या त्वचेवर सुद्धा फॅट आढळून येत असते. बघा फॅट डिपॉझिट अराउंड द इंटरनल ऑर्गन ॲक्ट ॲज अ क्वेश्चन टू ॲब्सॉर्ब मेकॅनिकल शॉक. जे आपल्या शरीराच्या मध्ये वेगवेगळे इंटरनल ऑर्गन आहे तर त्या ऑर्गनवर एक प्रकारचं कुशन म्हणजे लेअरसारखं या ठिकाणी ॲक्ट होत असते फॅट. ज्याच्यामुळे काय होणार आहे की आपण म्हणणार आहे हे जे वेगवेगळे इंटरनल ऑर्गन आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारचा शॉक जो आहे तर तो ॲब्सॉर्ब करणार आहेत. मेकॅनिकल शॉक असेल समजा जोरचा झटका लागला समजा आपल्याला तर अशा वेळेस इंटरनल ऑर्गन जो आहे तर तो स्वतःला या ठिकाणी फॅटच्या मदतीने ॲडजस्ट करत असतो. बघा सिम्पल लिपिड जे तर सिम्पल लिपिडचं अनदर एक्झाम्पल जे आहे ते वॅक्स ज्याला आपण मेण म्हणतो. लक्षात? हे जे वॅक्स आहे तर हे वॅक्स आपल्या शरीरामध्ये ब्लडमध्ये आढळून येत असते, गोनॅडमध्ये आढळून येत असते आणि सिबॅसियस ग्लँडमध्ये सुद्धा आढळून येत असते. व्यवस्थित लक्षात घ्या. फॅट कुठं आढळून येते शरीरामध्ये? ब्लडमध्ये म्हणजे रक्तामध्ये आढळून येत असते. गोनॅड म्हणजे या ठिकाणी आपण म्हणणारे मेलमध्ये टेस्टीज या गोनॅड असतात, अंडाशय म्हणतात त्याला. फिमेलमध्ये ओव्हरीज हे गोनॅड असतात ज्यांना सुद्धा अंडाशय हा शब्द यूज केला जात असतो. आणि या गोनॅड्समध्ये गॅमेट तयार होतात, स्पर्म असेल किंवा एग्स तयार होत असतात. यांच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी वॅक्स आढळून येत असते. दुसरं या ठिकाणी सांगितले सिबॅसियस ग्लँड ऑफ स्किन. त्वचेचा वरती असलेली जी ऑइल ग्लँड आहे तिच्यामध्ये सुद्धा वॅक्स आढळून येत असते. म्हणजेच काय सांगू शकतो आपण? सिम्पल लिपिडचं एक एक्झाम्पल वॅक्ससुद्धा आहे. वॅक्स आर नॉट rapidly hydrolyzed as fat and are solid as a ordinary temperature. For example, wax in beehive. या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्या आणि नोट्समध्ये करेक्शन करून घ्या. वॅक्सचे तर ते रॅपिडली हायड्रोलाइज केलं जात नाही. लक्षात? रॅपिडली म्हणजे फास्ट हायड्रोलाइज होत नाही जसं फॅट होते किंवा इतर ऑइलचे घटक होणारे तसं या ठिकाणी हे जे वॅक्स आहे तर ते ऑर्डिनरी टेम्परेचरला सॉलिड स्वरूपात असते सामान्य तापमानाला आणि हे इझिली हायड्रोलाइज होत नाही. जसं मधाचं पोळं असते बघा. बीहाईव म्हणजे काय? मधाचं पोळं डायग्राममध्ये दिसतंय तुम्हाला. तर याच्यात असणारं जे वॅक्स आहे तर ते रॅपिडली हायड्रोलाइज होत नाही. ओके. बघा वॅक्स फ्रॉम वॉटर इनसोल्युबल कोटिंग ऑन अ हेअर अँड स्किन इन ॲनिमल, wax from outer coating on stem, leaves and fruit. वॅक्सचे तर वॅक्स हे वॉटर इनसोल्युबल असते म्हणजे पाण्यात ते विरघळत नाही किंवा पाणी आत जाऊ देत नाही. जसं या ठिकाणी तुम्हाला सांगितलं कोटिंग ऑन हेअर अँड स्किन इन ॲनिमल. बघा प्राणी जे तर प्राण्यांचे जे हेअर्स आहे आता आपण एखाद्या वेळेस बघा आपलं जे हेड आहे तर ते पाण्यात बुडवून आणतो. मग आपल्या हेअरमध्ये पाणी जाते का? नाही. का जात नाही? कारण आपल्या हेअरवर सुद्धा वॅक्स प्रेझेंट असते, स्किनवर वॅक्स प्रेझेंट असते. आणि हे जे वॅक्स आहे तर हे आपल्याला वनस्पतीचं स्टेम असेल, लीव्ज असतील किंवा फ्रूट असेल यांच्यावर सुद्धा प्रेझेंट असते. म्हणजे मेणचट थर म्हणतो आपण वॅक्स म्हणजे मेण.
लक्षात ॲपलमध्ये तुम्हाला क्लिअर बघायला भेटेल, वरचा जो ॲपलचा ब्राऊन कलरचा जो भाग असतो तर त्याच्यावर शाईन आणण्यासाठी जे फ्रूट विक्रेते तर ते काय करत असतात, वॅक्स लावत असतात, ज्याच्यामुळे तो चकाकत असतो आणि आपण ते ॲपल घेऊन खाऊन घेत असतो, वॅक्स खाऊन घेत असतो, बरोबर आहे की नाही. ओके, तर हे या ठिकाणी आपण सिंपल लिपिडच्या बाबतीत शिकलो. सिंपल लिपिड जे तर त्याचे दोन प्रकार आपल्याला दिलेले आहेत. फॅटी ॲसिड्स आर ऑर्गॅनिक ॲसिड विच आर कंपोज हायड्रोकार्बन चेन एंडिंग विथ कार्बोक्सिल ग्रुप दॅट इज COOH याला आपण हायड्रोक्सिल ग्रुप म्हणत असतो. आणि फॅटी ॲसिड जे तर ते सुद्धा एक ऑर्गॅनिक ॲसिड आहे ज्याच्यामध्ये हायड्रोकार्बनची चेन असते आणि हायड्रोकार्बनच्या चेनचा एंडिंगला कार्बोक्सिल ग्रुप आपल्याला पाहायला मिळत असतो. सिंपल लिपिडच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर सिंपल लिपिडमध्ये या ठिकाणी सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असे दोन प्रकार दिलेले. तुम्हाला काही वेळेस यांचा डिफरन्स पण विचारला जात असतो एक्झाममध्ये. तर या ठिकाणी बघा सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड काय आहेत आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड काय यांच्या बाबतीत आपण चर्चा करू. बघा विद्यार्थ्यांनो, पहिली टर्म आहे बघा सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड विथ नो डबल बॉन्ड बिटवीन कार्बन ॲटम अँड हायड्रोजन चेन किंवा हायड्रोकार्बन चेन. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये कार्बन ॲटम आणि हायड्रोकार्बनच्या चेनमध्ये डबल बॉन्ड नसतात, त्या फॅटी ॲसिडला काय म्हणतात, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. आलं लक्षात. लिपिड विथ more amount of saturated fatty acid are mostly present in solid form at normal temperature. For example, butter and ghee. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडची तर सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड मोस्टली सॉलिड फॉर्ममध्ये असते किंवा नॉर्मल टेम्परेचरला, सामान्य तापमानाला सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड हे कोणत्या स्वरूपात असते, कोणत्या स्वरूपात असते, सॉलिड फॉर्ममध्ये असते. लक्षात. उदाहरण कोणतं दिलेलं आहे तुम्हाला, बटर आणि घी. लक्षात. बटर आणि घी जे तर ते सॉलिड स्टेटला असतात, आपण पाहिलेले आहेत. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. दीज आर ऑल्सो नोन ॲज नॉन इसेन्शियल फॅटी ॲसिड. व्यवस्थित लक्षात घ्या, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडला नॉन इसेन्शियल फॅटी ॲसिड असं सुद्धा म्हणतात, बिनकामाचे फॅटी ॲसिड असं सुद्धा म्हणतात, बिकॉज देन दे कॅन सिंथेसाइज in animal body, so it is not essential to take them with food. या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे तर ते प्राण्याच्या शरीरामध्ये तयार होत असतात आणि ते फूड सोबत आपण घेऊ शकत नाही, म्हणून या ठिकाणी काय सांगितले, दे आर नॉन इसेन्शियल फॅटी ॲसिड. कोणते फॅटी ॲसिड नॉन इसेन्शियल आहेत मग, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड कोणत्या ॲसिडला म्हणतात, कार्बन ॲटम आणि हायड्रोकार्बनची जी चेन आहे तर तिच्या दरम्यान जर डबल बॉन्ड नसतील तर ते कोणतं ॲसिड आहे, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. एक्झाम्पल कोणते आहेत त्याचे, बटर आणि घी. हे प्राण्याच्या शरीरामध्ये तयार होते आणि नॉर्मल टेम्परेचरला कसल्या स्वरूपात असणार आहे, ते सॉलिड स्वरूपात असणार आहे, म्हणजे स्थायू स्वरूपात असणार आहे. मेटाबॉलिकली they are very less active, so mostly don't participate in metabolism, so have a tendencies to store in animal body and cause obesity. सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला, चयापचयाच्या क्रियेमध्ये सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड हे कमी क्रियाशील असतात, ज्याच्यामुळे चयापचयाच्या क्रियेमध्ये ते कमी प्रमाणात भाग घेतात आणि कमी प्रमाणात भाग घेतल्यामुळे हे जे एक्सेस अमाऊंट ऑफ सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे तर हे त्या प्राण्याच्या शरीरामध्ये काय होते, डिपॉझिट होते, त्याचा संचय होत असतो आणि त्याच्यामुळे प्राणी जो आहे तर त्याच्यामध्ये काय पाहायला भेटते आपल्याला, ओबेसिटी, ज्याला आपण म्हणत असतो लठ्ठपणा. लक्षात. तर हे लठ्ठपणा कशामुळे होत असते, आपल्या शरीरामध्ये जे फॅटी ॲसिड तयार झालं आहे, कोणतं, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, त्या सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचं जर समजा एक्सेस यूज झाला नसेल किंवा ते कमी त्या ठिकाणी क्रियाशील असेल, अशा वेळीच त्याचं डिपोजिशन आपल्या शरीरामध्ये होत असते, त्याचा संचय आपल्या शरीरामध्ये होत असतो आणि आपण फॅट होऊन जात असतो. लक्षात. खाते पिते खानदानसारखे दिसत असतो आपण, बरोबर आहे की नाही. बघा, some amount of saturated fatty acid converted into cholesterol in liver. बघा, ही सुद्धा एक महत्त्वाची थिंक आहे. काही
फॅटी ॲसिड जे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड म्हणू आपण, काही प्रमाणात जे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे तर त्याचं रूपांतर कोलेस्ट्रॉलमध्ये केलं जात असते. कोलेस्ट्रॉल शब्द तुम्ही ऐकला असेल, ऑइलची ॲड आली की त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल फ्री असा शब्द येत असतो बघा, लक्षात. तर या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, आपलं जे लिव्हर आहे तर ते लिव्हर काय करते, काही प्रमाणात जे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे तर त्याला कोलेस्ट्रॉलमध्ये रूपांतर करत असते. आणि हा कोलेस्ट्रॉल ज्यावेळेस आपल्या रक्तवाहिन्यांचा वॉलमध्ये जाऊन संचय होतो, म्हणजे या कोलेस्ट्रॉलचा आपल्या रक्तवाहिन्यांचं जी मधली वॉल आहे तिच्यामध्ये जाऊन गोळा होतो समजा हा कोलेस्ट्रॉल, अशा वेळेस आपल्याला हाय ब्लड प्रेशरचा त्रास होत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजसुद्धा आपल्याला होत असतात, ज्याच्यात हार्ट अटॅक किंवा आपण म्हणणारे हार्ट ब्लॉकेज असतील. तर हे सगळे घटक जे तर ते आपल्या शरीराचं ज्या रक्तवाहिन्या आहे किंवा हृदय जे तर त्याच्यामधली जी वॉल आहे तिच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे आपल्याला हे प्रॉब्लेम फेस होत असतात. मग सांगा बरं, कोलेस्ट्रॉल कोण तयार करतो? लिव्हर. कशापासून तयार करतो? सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडपासून. त्याच्यानंतर बघा, मोस्टली ॲनिमल फॅट कंटेन अमाऊंट ऑफ सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. या ठिकाणी ॲनिमलचं जे आपण म्हणणारे फॅट आहे तर हे फॅटमध्ये जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आपल्याला आढळून येत असते. बघा या ठिकाणी काही एक्झाम्पल दिलेले तुम्हाला. पॅल्मेटिक ॲसिड ज्याच्यामध्ये 16 कार्बन असतात आणि स्टेरिक ॲसिड ज्याच्यामध्ये 18 कार्बन असतात. या गोष्टी एक्स्ट्रा आहेत पण नीटला विचारण्यासारख्या आहेत म्हणून आपण या ठिकाणी स्टडीमध्ये घेतलेत. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तर तो आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त डबल बॉन्ड आढळून येत असतात. कोणाचा दरम्यान असणारे हे डबल बॉन्ड? कार्बन ॲटम आणि हायड्रोकार्बन चेनच्या दरम्यान. लक्षात, जसं सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये डबल बॉन्ड ॲब्सेंट असतात तसं अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त डबल बॉन्ड हे कार्बन ॲटम आणि हायड्रोकार्बनचा चेन दरम्यान आढळून येणारे. दे आर ऑल्सो नोन ॲज इसेन्शियल फॅटी ॲसिड. बघा, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडला महत्त्वाचं फॅटी ॲसिड असं सुद्धा म्हणत असतात, कारण दे कॅन नॉट सिंथेसाइज इन ॲनिमल बॉडी, सो इट इज इसेन्शियल टू टेक देम विथ फूड. म्हणजे हे जे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे हे प्राण्याच्या शरीरामध्ये तयार होत नाही, ज्याच्यामुळे आपण याला अन्नासोबत घेऊ शकतो. लिपिड्स विथ मोर अमाऊंट of unsaturated fatty acid are mostly present in liquid form at normal temperature. बघा, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे तर अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड सामान्य तापमानाला कोणत्या स्वरूपात असते? लिक्विड फॉर्ममध्ये असते. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड कोणत्या स्वरूपात असते? सॉलिड फॉर्ममध्ये असते. ओके, हा डिफरन्स आहे. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेले तुम्हाला कोकोनट ऑइल, मस्टर्ड ऑइल. तर हे कोणत्या स्वरूपाचे या ठिकाणी कोणत्या स्वरूपात आढळून येतात आपल्याला नॉर्मल टेम्परेचरला? हे ऑइल जे कोकोनट ऑइल असेल किंवा मस्टर्ड ऑइल असेल तर हे नॉर्मल टेम्परेचरला लिक्विड स्वरूपात आढळून येत असतात. फक्त हिवाळ्याच्या दिवसात ते सॉलिड स्टेटमध्ये जात असतात किंवा फॉर्ममध्ये जात असतात. मेटाबॉलिकली दे आर हायली रिॲक्टिव्ह, सो मोस्टली पार्टिसिपेट इन मेटाबॉलिझम रिॲक्शन. दे डू नॉट हॅव टेंडन्सी टू स्टोर इन ॲनिमल बॉडी. दे सो no obesity, no cholesterol formation and no cardiovascular disease and no high blood pressure and no harmful effect from unsaturated fatty acid. बघा, व्यवस्थित लक्षात घ्या, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे तर ते मेटाबॉलिझममध्ये भाग घेत नाही आणि घेतला तरी खूप कमी प्रमाणात घेत असतात. पण अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे तर ते मेटाबॉलिझममध्ये भाग घेतात आणि जास्त प्रमाणात क्रियाशील असतात. विशेष म्हणजे काय सांगितले तुम्हाला, मेटाबॉलिक रिॲक्शनमध्ये सुद्धा पार्टिसिपेट असतात. हे कोण? अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड मेटाबॉलिक रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट तेवढे नसतात. विशेष म्हणजे या ठिकाणी काय सांगितले, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे तर ते ॲनिमलच्या बॉडीमध्ये स्टोर राहत नाही. ॲनिमलच्या बॉडीमध्ये स्टोर राहणार नाही म्हणजे ओबेसिटीचा प्रॉब्लेम होणार नाही, कोलेस्ट्रॉल तयार होणार नाही किंवा आपण म्हणणार या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज होणार नाही, म्हणजे हार्टशी निगडीत आजार होणार नाही, ब्लड प्रेशर वाढणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे हार्मफुल इफेक्टसुद्धा या अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडपासनं होणार नाहीत. हे डिफरन्स आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. मोस्ट ऑफ प्लांट फॅट कंटेन हाय अमाऊंट ऑफ अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. जसं मोस्ट ऑफ ॲनिमलमध्ये सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असते
तसं या ठिकाणी मोस्ट ऑफ प्लांट जे तर त्यांचा फॅटमध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आपल्याला. नेक्स्ट थिंग काय सांगितली तुम्हाला बघा, ऑलिक ॲसिड फाउंड इन नियरली ऑल फॅट अँड लिनोलिक ॲसिड फाउंड इन मेनी सीड ऑइल आर एक्झाम्पल ऑफ अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. या ठिकाणी 2 एक्झाम्पल सांगितले तुम्हाला, ऑलिक ॲसिड आणि लिनोलिक ॲसिड. तर यांच्यामध्ये सीड ऑइल जे असतात तर त्यांच्यामध्ये आपल्याला हे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे तर ते पाहायला मिळत असतात. या ठिकाणी एक्झाम्पलच्या स्वरूपात आपण बघूया. ओलिक ॲसिड जे तर ओलिक ॲसिडमध्ये आपल्याला एक मोनोसॅच्युरेटेड बॉन्ड पाहायला मिळत असतो आणि या ॲसिडला मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड किंवा MSFA असं सुद्धा म्हणत असतात. MSFA म्हणजे काय, मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. एक्झाम्पल कोणतं दिले त्याचं, ऑलिक ॲसिड. आणि 3 एक्झाम्पल दिलेले आपल्याला बघा पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचे. 3 एक्झाम्पल कसले दिलेले तुम्हाला, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचं, ज्याचा शॉर्ट फॉर्म यूज केला जातो PUFA, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. एक्झाम्पल दिले सुरुवातीला तुम्हाला लिनोलिक ॲसिड, ज्याच्यामध्ये 2 या ठिकाणी मोनोसॅच्युरेटेड बॉन्ड असतात किंवा नंबर ऑफ बॉन्ड असणारे. त्याच्यानंतर अनादर दिलेले तुम्हाला लिनोनिक ॲसिड, ज्याच्यामध्ये 3 बॉन्ड असणारे. आणि आर्केडोनिक ॲसिड दिलेले तुम्हाला. आर्केडोनिक ॲसिड जे तर आर्केडोनिक ॲसिडमध्ये सुद्धा 4 बॉन्ड आपल्याला पाहायला मिळत असतात. याच्यामध्ये लिनोलिक ॲसिड, लिनोलिनिक ॲसिड आणि आर्केडोनिक ॲसिड हे जे प्रकार एक्झाम्पलचे तर हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचे प्रकार आहेत. ओके, तर हे झालं या ठिकाणी सिंपल लिपिडच्या बाबतीत, ज्याच्यामध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडच्या बाबतीत आपण शिकलो. विद्यार्थ्यांनो व्यवस्थित लक्षात घ्या, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे तर त्याच्यावर तुम्हाला फरक स्पष्ट करायचा पॉईंट विचारला जाऊ शकतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, सेकंड टाईप जी तर सेकंड टाईप या ठिकाणी लिपिडची आहे ती म्हणजे कंपाऊंड लिपिडच्या बाबतीत. आणि हे जे कंपाऊंड लिपिड्स आहे दे कंटेन फॉस्फेट, शुगर एक्सेट्रा. म्हणजे इट इज दीज आर द इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड कंटेन फॉस्फेट, दॅट इज फॉस्फोलिपिड प्रेझेंट असतो फॉस्फेटचा प्रकार. आणि शुगर जो आहे तर तो ग्लायकोलिपिडचा प्रकार याच्यामध्ये प्रेझेंट असतो. ओके बघा, they contain molecules of glycerol, 2 molecules of fatty acid and phosphate group or simple sugar. व्यवस्थित लक्षात घ्या. कंपाऊंड लिपिड जे तर कंपाऊंड लिपिडमध्ये ग्लिसरॉलचा मॉलिक्यूल असतो, 2 फॅटी ॲसिडचे मॉलिक्यूल असतात, फॉस्फेट ग्रुप किंवा सिंपल शुगर याच्यामध्ये प्रेझेंट असते. फॉस्फोलिपिड हॅव अ बोथ हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक चेन ऑफ फॅटी ॲसिड. फॉस्फोलिपिड जे तर या फॉस्फोलिपिडमध्ये दोघे घटक असणारे, हायड्रोफिलिक ज्याच्यामध्ये आपण म्हणणारे फॉस्फरस आणि नायट्रोजन असणारे, हायड्रोफिलिक जे वॉटर अट्रॅक्ट असणारे. हायड्रोफोबिकच्या बाबतीत जर म्हणलं तर हायड्रोकार्बन चेन ऑफ फॅटी ॲसिड असणारे, जे या ठिकाणी वॉटर रिपलंट असणारे. हे दोघं घटक जे तर ते या फॉस्फोलिपिडमध्ये प्रेझेंट असतात. आपण निकोल्सनचा मॉडेल पाहिलेलं आहे, फ्लुइड मोझाईक मॉडेल, तेच या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर बघा, फॉस्फोलिपिड कंट्रीब्यूट इन द फॉर्मेशन ऑफ सेल मेम्ब्रेन. फॉस्फोलिपिड जे तर ते सेल मेम्ब्रेन तयार करण्यासाठी मदत करते, म्हणजे कंपाऊंड लिपिड जे तर ते सेल मेम्ब्रेन तयार करणारे. ग्लायकोलिपिड कंटेन ग्लिसरॉल, फॅटी ॲसिड, सिंपल शुगर सच ॲज गॅलेक्टोज. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्रेन शुगर. व्यवस्थित लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, ग्लायकोलिपिड जे तर त्याच्यामध्ये ग्लिसरॉल असते, फॅटी ॲसिड असते आणि सिंपल शुगर असते. सिंपल शुगर या ठिकाणी काय सांगितली तुम्हाला, गॅलेक्टोज. गॅलेक्टोजला ब्रेन शुगर असं सुद्धा म्हणतात. आपण ऑलरेडी हे गॅलेक्टोज जे ब्रेन शुगर जी तर ती आपण ऑलरेडी जो कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे त्याच्यामध्ये शिकलेलो आहे. पण पुन्हा तुम्हाला सांगतो, ही जी ब्रेन शुगर आहे जिला गॅलेक्टोज म्हणतात तर हिला ब्रेन शुगर का म्हणतात, तर याचं दुसरं नाव आहे बघा सेरेब्रोसाइड. सेरेब्रोसाइड म्हणजे काय, तर ब्रेन आणि जे नर्व सेल आहे तर त्याच्यामध्ये या गॅलेक्टोजचं प्रमाण जे तर ते जास्त प्रमाणात असते, म्हणून हिला ब्रेन शुगर असं सुद्धा म्हणत असतात. लार्ज अमाऊंट ऑफ देम हॅव बीन फाउंड इन ब्रेन इन व्हाईट मॅटर अँड मायलिन शीथ. बघा, अजून एक कारण सांगितलं आहे तुम्हाला ब्रेन शुगरचं मागचं, की ब्रेनमध्ये जे व्हाईट मॅटर असते, ब्रेनमध्ये 2 प्रकारचे मॅटर असतात, ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर. याच्यामध्ये व्हाईट मॅटर जे तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात गॅलेक्टोजचं प्रमाण असते. आणि ही जी गॅलेक्टोज आहे तर ही
मायलिन शीथ म्हणजे जी नर सेल आहे तर त्या नर सेलवर एक बारीक लेअर असतो, त्याला म्हणतात मायलिन शीथ. आणि या मायलिन शीथवर सुद्धा या ठिकाणी जे आपण म्हणणारे गॅलेक्टोजचं लेयर आहे तर ते आढळून येत असते, म्हणून याला आपण ब्रेन शुगर असं सुद्धा म्हणत असतो. तर हे एक सिम्पली या ठिकाणी आपण कंपाऊंड लिपिड पाहिलं. कंपाऊंड लिपिडमध्ये तुम्हाला सांगितलं की कंपाऊंड लिपिड जो आहे तर त्याच्यामध्ये फॉस्फेट, ज्याला फॉस्फोलिपिड आणि ग्लायकोलिपिड असे 2 घटक आढळून येत असतात. जनरली ग्लिसरॉलचा मॉलिक्यूल, 2 फॅटी ॲसिडचे मॉलिक्यूल आणि फॉस्फेट ग्रुप किंवा सिंपल शुगर आढळून येत असते याच्यामध्ये. फॉस्फोलिपिड ज्याच्यामध्ये लिसिथिन तुम्हाला सांगितले, ज्याच्यामध्ये नायट्रोजिनस कंपाऊंड अटॅच असणारे फॉस्फेट ग्रुपला. त्याच्यानंतर हे जे फॉस्फोलिपिड आहे याच्यामध्ये फॉस्फोलिपिड बायलेयर आपल्याला पाहायला मिळत असतो, ज्याच्यामध्ये हायड्रोफिलिक, हायड्रोफोबिक नेचर असते. हायड्रोफिलिक जे आपण म्हणणारे वॉटर अट्रॅक्टिंग असणारे फॉस्फरस आणि नायट्रोजन वॉटर अट्रॅक्ट करणारे, आणि हायड्रोफोबिक कोण आहे या ठिकाणी लिपिड असणारे म्हणजे फॅटी ॲसिड, जे चिटकणार नाही एकमेकाला, पाण्यापासून दूर जाणार आहेत. आलं लक्षात? ऑइल चिटकते का पाण्याला? नाही. ओके. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की ग्लायकोलिपिड जे तर त्याच्यामध्ये ग्लिसरॉल, फॅटी ॲसिड, सिंपल शुगर, जसं गॅलेक्टोज प्रेझेंट असते. गॅलेक्टोजला ब्रेन शुगर म्हणतात. ब्रेन शुगरला दुसरं नाव आहे सेरेब्रोसाइट पण म्हणत असतात, कारण या ठिकाणी ही जी ब्रेन शुगर आहे तर ही ब्रेनचा व्हाईट मॅटरमध्ये आणि मायलिन शीथ जे नर्व सेलचं तर त्याच्यावर आढळून येत असते. त्याच्यानंतर लिपिडचा तिसरा प्रकार आहे बघा डिराइव्ड लिपिड, ज्याला स्टेरॉल असं सुद्धा म्हणत असतात. They compose fused hydrocarbon ring that is steroid nucleus and long hydrocarbon side chain. बघा स्टेरॉल जे तर स्टेरॉलला डिराइव्ड लिपिड पण म्हणत असतात, ज्याच्यामध्ये फ्युज्ड स्वरूपाचा हायड्रोकार्बन रिंग असते ज्याला स्टेरॉइड न्यूक्लियस म्हणतात, आणि लॉंग हायड्रोकार्बन साईड चेनसुद्धा आपल्याला पाहायला मिळत असते. आपण केमिस्ट्री न पाहत असल्यामुळे यांचे जे स्ट्रक्चर आहे तर ते या ठिकाणी घेतले नाही. आपण फक्त बायोलॉजिकल युजेस बघणार आहेत याचे, कारण बायोमॉलिक्यूल जे तर ते कसे तयार होतात आणि त्यांचे बायोलॉजिकल युजेसशी आपल्याला या ठिकाणी लेनदेन आहे. बघा लिपिड्स आर डिराइव्ड फ्रॉम सिम्पल अँड कॉन्जुगेटेड लिपिड्स. बघा लिपिड जे तर हे लिपिड कशापासून तयार झालेले? सिम्पल आणि कॉन्जुगेटेड लिपिडपासून तयार झालेले. दे आर इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. जसं या ठिकाणी तुम्हाला सांगितलं लिपिडची ही एक प्रॉपर्टी जे की स्टेरॉल किंवा डिराइव्ड लिपिड जे तर ते पाण्यामध्ये विरघळत नाही पण ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये विरघळत असतात. या ठिकाणी एक स्टेरॉइडच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं स्टेरॉइड एक्झाबिट टेट्रासायक्लिक स्ट्रक्चर कॉल्ड सायक्लोपेंटॅनोपरहायड्रोफेनॅथेरेन. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, स्टेरॉइड जो आहे तर स्टेरॉइड ट्रायसायक्लिक फॉर्ममध्ये आढळून येतो, म्हणजे 3 सायकलच्या स्वरूपात आढळून येत असतो. त्याचं नाव काय सांगितले तुम्हाला? सायक्लोपेंटॅनोपरहायड्रोफेनॅथेरेन. आलं लक्षात? परहायड्रोफेनॅथेरेन. व्यवस्थित लक्षात ठेवा, हे ट्रायसायक्लिक स्ट्रक्चर आहे स्टेरॉइडचं. विद्यार्थ्यांनो हे जे स्टेरॉइड आहे तर हे स्टेरॉइड फंक्शनल ग्रुपवरनं 2 ग्रुपमध्ये मॉडिफाईड करण्यात आलं आहे. पहिला ग्रुप आहे बघा स्टेरॉल्स आणि दुसरा आहे बघा क्रोमोलिपिड्स. तर स्टेरॉलच्या बाबतीत आपण बघू. स्टेरॉल जे तर ते कॉमन कोलेस्ट्रॉल आहेत आणि जनरली वाईडली डिस्ट्रीब्युटेड हे ऑल सेल्स ऑफ ॲनिमल बॉडी बट पर्टिक्युलरली इन नर टिश्यूमध्ये आढळून येत असतात. काय सांगितलं तुम्हाला की स्टेरॉल जे तर स्टेरॉल हे कॉमन कोलेस्ट्रॉल आहे आणि जनरली सगळ्या ॲनिमलच्या बॉडीच्या सेलमध्ये आढळून येत असतात हे, पण जास्त करून जे नर्व टिश्यू असतात, जे चेतापेशीच्या उती असतात तर त्यांच्यामध्ये हे जास्त प्रमाणात आढळून येत असतात. कोलेस्ट्रॉल एक्झिबिट आयदर फ्री ऑर कोलेस्ट्रॉल इस्टर. या ठिकाणी हे जे कोलेस्ट्रॉल आहे तर हे फ्री स्वरूपाचं असते किंवा इस्टरच्या स्वरूपात त्या ठिकाणी प्रेझेंट असणारे. ॲड्रेनोकॉर्टिकॉइड, sex hormone that is progesterone and testosterone, vitamin D are synthesis by cholesterol. बघा व्यवस्थित लक्षात घ्या, कोलेस्ट्रॉल जे तर कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये काय रोल प्ले करत असते तर ॲड्रेनोकॉर्टिकॉइड हार्मोन सिंथेसाइज करण्याचं काम करत असते. ACTH हार्मोन असं सुद्धा म्हणत असतात. जी आपली ॲड्रिनल ग्लँड असते, किडनीचा वरती एक ग्रंथी असते अँटेरियर साईडला, तिला ॲड्रिनल ग्लँड म्हणतात. आणि ही ॲड्रिनल ग्लँड जी आहे तर ती कॉर्टिकॉइड हार्मोन तयार करत असते. आणि हे जे ॲड्रिनोकॉर्टिकॉइड हार्मोन आहे तर हे
एमर्जन्सी हार्मोन म्हणून सुद्धा ओळखले जात असतात, जे आपले वेगवेगळे फंक्शन रेग्युलेट करत असतात. त्याच्यानंतर सेक्स हार्मोन असतील या ठिकाणी प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन. फिमेलमध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोन असतो, मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन असतो. प्रोजेस्टेरॉन ओव्हरी तयार करतात, टेस्टोस्टेरॉन हार्मोन हे टेस्टिस तयार करत असतात. आलं लक्षात. तर हे जे दोघं हार्मोन गोनॅड्समध्ये तयार होत असतात आणि हे हार्मोन्सला तयार करण्याचं कामसुद्धा कोलेस्ट्रॉल करत असतो. त्याच्यानंतर व्हायटामिन डी सिंथेसाइज करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी कोलेस्ट्रॉल करत असते. बघा आपल्याला व्हायटामिन डी सूर्याचा जो प्रकाश असतो, सकाळचं जे कवडं ऊन असते त्याच्यापासून भेटत असते. आपल्याला माहिती फुकट भेटते, विशेष म्हणजे पैसे खर्च करावे लागत नाही. ते घेत नाही आपण. सकाळी आरामशीर 10 वाजता उठतो म्हणजे व्हिटॅमिन डी पूर्णपणे उडून गेलेलं असते, बिनकामाचं व्हिटॅमिन उरलेलं असते, ते घेत बसतो आपण. आलं लक्षात. सकाळचं जे तुमचं 7 ते 8:30 दरम्यानचं जे ऊन असते त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी असते, ते आपण कधीच घेत नाही. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा कोलेस्ट्रॉल इज नॉट फाउंड इन प्लांट. वनस्पतींमध्ये कोलेस्ट्रॉल आढळून येत नाही. महत्त्वाची थिंग आहे. कोलेस्ट्रॉल इज ऑल्सो कॉल्ड ॲज मोस्ट डेकोरेटेड मायक्रोमॉलिक्यूल इन अ बायोलॉजी. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या. बायोलॉजीमध्ये मोस्ट डेकोरेटेड मायक्रोमॉलिक्यूल जो आहे तर तो कोण आहे? कोलेस्ट्रॉल. इन प्लांट स्टेरॉल एक्झिस्ट चिफली इन फायटोस्टेरॉल. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या. वनस्पतींमध्ये स्टेरॉल जे तर ते कशाच्या स्वरूपात असते? फायटोस्टेरॉल. अंडरलाईन करून घ्या. फायटोस्टेरॉलच्या स्वरूपात या ठिकाणी काय असणार आहे? वनस्पतींमध्ये स्टेरॉल प्रेझेंट असणार, म्हणजे स्टेरॉइड सारखा घटक आहे. याम प्लांट दॅट इज डायोस्कोरिया प्रोड्यूस स्टेरॉइड कंपाऊंड कॉल्ड डायोस्जिनिन. या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला की डायोस्कोरिया नावाची एक वेलीची वनस्पती, रानकंद तयार करणारी ही एक वनस्पती, आणि या वनस्पतींमध्ये स्टेरॉइड कंपाऊंड तयार होतो. त्या कंपाऊंडचं नाव आहे बघा डायोस्जेनिन. ओके, अंडरलाईन करून घ्या. डायोस्जेनिन जे तर ते डायोस्कोरिया, ज्याला कॉमन नेम आहे बघा याम प्लांट. ओके, तर या याम प्लांटमध्ये डायग्राममध्ये पाहू शकतात, दिस इज अन याम प्लांट, आणि याच्यामध्ये स्टेरॉइड तयार होत असते. त्या स्टेरॉइड कंपाऊंडला म्हणतात डायोस्जेनिन. ओके, इट इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अँटी-फर्टिलिटी पिल्स, फॉर एक्झाम्पल बर्थ कंट्रोल पिल्स. या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला, हे जे वेगवेगळे स्टेरॉइड आहे तर हे वेगवेगळे स्टेरॉइड अँटी फर्टिलिटी पिल्स म्हणून किंवा अँटी फर्टिलिटी पिल्स तयार करण्यासाठी, अँटी फर्टिलिटी म्हणजे आपण म्हणणार या ठिकाणी प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी ज्या पिल्स तयार केले जात असतात तर त्या पिल्सला अँटी फर्टिलिटी पिल्स म्हणतात. पिल्स म्हणजे गोळ्या, म्हणजे ज्याच्यामुळे काय होणार आहे? बर्थ कंट्रोल केला जात असतो. म्हणजे आपण म्हणू शकतो जे जन्मदर आहे तर तो कंट्रोल करण्यासाठी या अँटी फर्टिलिटी पिल जे आहे तर त्या तयार केल्या जात असतात डायोस्कोरिया प्लांटपासनं. आलं लक्षात. बघा त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे याच्यामध्ये डिराइव्ड लिपिड, म्हणजे तो म्हणजे क्रोमोलिपिड. क्रोमोलिपिड इज ऑल्सो कॉल्ड ॲज टेरपेन. क्रोमोलिपिडला दुसरं नाव काय आहे? टेरपेन. आणि इट इज अ मोस्ट लिपिड इन प्रोटोप्लाझम. कॉम्प्लेक्स लिपिडचा प्रकार आहे हा, आणि जास्त करून प्रोटोप्लाझममध्ये आढळून येत असतो. प्रोटो म्हणजे अगोदर, प्लाझम म्हणजे द्रावण. सुरुवातीला सेलमध्ये जे द्रावण तयार होते त्याला प्रोटोप्लाझम म्हणतात. आणि लास्ट थिंग या ठिकाणी काय सांगितली बघा, क्रोमोलिपिड कंपोज ऑफ रिपीट आयसोप्रेन युनिट, फॉर एक्झाम्पल कॅरोटिनॉइड, व्हायटामिन ए, ई, के एक्सेट्रा. बघा क्रोमोलिपिड जे तर क्रोमोलिपिडमध्ये रिपीट आयसोप्रेन युनिट प्रेझेंट असतात, आणि हे रिपीट आयसोप्रेन युनिट जे तर ते कॅरोटिनॉइड असेल, व्हायटामिन ए, ई, के एवढे या ठिकाणी घटक जे तर ते आपल्याला कशामध्ये आढळून येत असतात? क्रोमोलिपिडमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लिपिडच्या बाबतीत शिकलो. लिपिडमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन याच्यापासून लिपिड तयार होत असते. याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे तर त्याचे प्रमाण 2:1 नसते, कारण ऑक्सिजन जो तर तो खूप कमी प्रमाणात असतो. लिपिड हे वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे, ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये सोल्युबल आहेत. जनरली या ठिकाणी लिपिड जे तर ते प्रोटोप्लाझममध्ये आढळून येत असतात. त्यानंतर तुम्हाला सांगितलं लिपिड पॉलिफॉर्ममध्ये आढळून येत नाही. कार्बोहायड्रेटपेक्षा डबल एनर्जी यांच्यामध्ये आपल्याला आढळून येत असते. ॲनिमल जे तर त्यांच्यामध्ये जे फॅट आहे, ज्याचं सबक्युटेनियस लेअर असेल तर त्याच्यामध्ये हे लिपिड आढळून येत असतात, आणि एक प्रकारचे अन्नाचे स्रोत म्हणून त्या ठिकाणी फंक्शन प्ले करणारे, शॉक ॲब्सॉर्बर म्हणून फंक्शन प्ले करणारे, आणि कार्बोहायड्रेटपेक्षा जास्त ऊर्जा तयार. अनदर थिंग काय पाहिले आपण या ठिकाणी की लिपिड जे तर लिपिडचा मेल्टिंग पॉईंटवरनं त्याचे 2 प्रकार पडतात, फॅट आणि ऑइल.
फॅट जे तर फॅटचं या ठिकाणी मेल्टिंग पॉईंट हायर असतो, ऑइलचा मेल्टिंग पॉईंट कमी असतो. याच्यामध्ये लिपिड जे तर लिपिड 3 प्रकारांमध्ये विभागणी करण्यात आली. सिम्पल लिपिड ज्याला आपण म्हणत असतो न्यूट्रल फॅटसुद्धा म्हणलो आहे आपण. त्याच्यानंतर दुसरा आहे कंपाऊंड लिपिड आणि तिसरा आहे डिराइव्ड लिपिड किंवा त्याला अनादर नेम आहे बघा स्टेरॉल. याच्यामध्ये या ठिकाणी सिम्पल लिपिड जे त्याच्यात पुन्हा 2 प्रकार पाहिले आपण, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. त्याच्यानंतर कंपाऊंड लिपिड पाहिला आपण आणि डिराइव्ड लिपिड पाहिला. डिराइव्ड लिपिडमध्ये पुन्हा 2 प्रकार होते, स्टेरॉइल आणि क्रोमोलिपिड. हे जे 2 प्रकार आहे तर हे 2 प्रकार फंक्शनल ग्रुपवरनं पडण्यात आले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एक छोटीशी कन्सेप्ट आपण लिपिड पाहिली. फक्त एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला बायोमॉलिक्युल्सवर, तो लिपिडवर पडू शकतो, प्रोटीनवर पडू शकतो, कार्बोहायड्रेटवर पडू शकतो किंवा न्यूक्लिक ॲसिडवर पडेल. लक्षात कोणत्याही 4 बायोमॉलिक्युल्समधनं हा प्रश्न विचारला जात असतो. त्याच्यामुळे आपल्याला सगळंच महत्त्वाचं आहे असं समजायचं आणि टोटली अभ्यास करायचा. ओके, थँक्यू.